नमस्कार मित्रांनो. भक्तो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. श्री गुरुचरित्राची अद्भुत शक्ती. अनेक भक्त या श्री गुरुचरित्राच्या ग्रंथाचे वाचन करतात, पारायण करतात. पण खरोखरच गुरुचरित्रामध्ये अशी कोणती शक्ती आहे की हजारो लोक आजही या कलियुगामध्ये या ग्रंथाचे श्रद्धेने पठण करतात? चला तर मग आपण जाणून घेऊ. तर गुरुचरित्र म्हणजे काय? श्री गुरुचरित्र हा ग्रंथ भगवान दत्तात्रयांचे अवतार असलेल्या श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य अशा चरित्राने हा ग्रंथ भरलेला आहे. या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत. यामध्ये वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. पण ह्या नुसत्या कथा नाही, तर भक्ताला योग्य मार्गदर्शन आणि आध्यात्मिक ज्ञान या कथांमुळे प्राप्त होतं. या गुरुचरित्राची खरी शक्ती म्हणजे मनाला उभारी मिळते, एक वेगळी दिशा मिळते. जेव्हा आपण श्रद्धेने या गुरुचरित्राचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनातील भीती, चिंता, नकारात्मकता दूर होते आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार यायला सुरुवात होते. म्हणजे आपलं मन हे सोज्वळ बनत जाते किंवा आपल्या मनात एक चांगल्या प्रकारचं चरित्रच निर्माण होतं. गुरुकृपेचा अनुभव यायला लागतो. म्हणजे असं हे गुरुचरित्र आहे. गुरुचरित्र वाचताना फक्त शब्द वाचणे पुरेसे नाही, तर ते वाचताना त्यातील कथा, त्यातील कथेचे मर्म, ते शब्द समजून घेऊन जर आपण त्याचं वाचन केलं, पठण केलं, तर आपल्याला त्याची प्रचिती येते. म्हणजे जशी आई आपल्या मुलाचं रक्षण करते, तसेच हे सद्गुरू आपल्या भक्ताचे, आपल्या लेकराचे रक्षण करतात. पावलोपावले त्याच्या सोबत असतात आणि त्यामुळे हा जो भक्त आहे तो कसा राहतो? निर्धास्त राहतो. यामध्ये अनेक ठिकाणी या गुरुचरित्रामध्ये कथा वाचताना आपल्या लक्षात येतो की प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काही भक्तावर संकट आलेलं असतं आणि त्या संकटाचे निवारण कसे, केव्हा, कधी झाले, कसे झाले, याचं सर्व वर्णन या कथांमध्ये आहे. म्हणजे गुरुचरित्रात अनेक ठिकाणी हे आपल्याला असं संकट निवारण झालेले पाहायला मिळतं. म्हणजे यातून आपल्याला एकच संदेश मिळतो की जो गुरूंवर विश्वास ठेवून राहतो त्याला मार्ग नक्की सापडतो. तो आपल्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतो. आजच्या बघा धावपळीच्या जीवनामध्ये आपण खूप व्यस्त असतो आणि या व्यस्त जीवनामध्ये असताना आपल्याला स्थिरता नसते.
खूप आपल्या मनाची चलबिचल असते, ताणतणाव खूप वाढलेला असतो. अशा वेळी आपण जर रोज एक अध्याय जरी वाचला तरी आपलं मन शांत व्हायला लागते, शांत होतं आपलं मन. आपले विचार बदलायला सुरुवात होते, म्हणजे आपले सकारात्मक विचार होतात. आपला आत्मविश्वास वाढायला लागतो, आपल्या मनाची शुद्धी होते, गुरुभक्ती वाढते आणि आपण सावध होऊन आपल्या हातून एखादं वाईट काम होऊ नये किंवा वाईट काही घडू नये आपल्याकडून याची निश्चितपणे काळजी घेऊन आपण वागतो आणि देवावरील किंवा ईश्वरावरील आपली श्रद्धा काय होते त्यामुळे दृढ होते आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद, शक्ती आपल्याला मिळते. एखादं संकट आलं तर त्यातून कसा मार्ग काढावा, त्या संकटाशी कसे दोन हात करावे याची आपल्याला शक्ती मिळते. आणि त्यामुळं आपण या गुरुचरित्राचे जर वाचन केले तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचे फायदे या गुरुचरित्राच्या ग्रंथामुळे होतात. आता हे जे गुरुचरित्र आहे त्या गुरुचरित्रामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग, वर्णन आपल्याला वाचताना लक्षात येतं की या गुरुचरित्राच्या पठणाने भक्त कसे तरून गेलेले आहेत याचा अनुभव या गुरुचरित्रामध्ये आहे. आणि त्यामुळे जर आपण ह्या गुरुचरित्राचे आपल्याला जमेल तसे रोज एक अध्याय किंवा रोज अगदी 4 ओळी आपण जरी वाचल्या तरी त्याची प्रचिती आपल्याला येणार आहे. आता हे वाचनाची योग्य पद्धत म्हणजे सकाळी आपण आपले आंघोळ झाली किंवा आपलं सर्व आटपलं की आपण त्या वाचनाला बसू शकतो. गुरूंना नमस्कार करायचा आणि आपल्या वाचनाला सुरुवात करायची. आपल्याकडे जास्त वेळ नसेल त्यामुळे आपण एखादा अध्याय किंवा काही पाने किंवा त्यातील एखाद्या अध्यायातल्या काही ओव्या वाचूनसुद्धा आपल्या पठणाला आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे गुरुचरित्राची खरी शक्ती चमत्कार दाखवण्यात नाही आहे, तर भक्तांच्या जीवनामध्ये योग्य विचार, भक्ताला संयम शिकवणे आणि भक्तावर गुरुकृपा कशी होते हे आपल्याला या गुरुचरित्राच्या पठणातून समजते किंवा आपल्याला तो संदेश मिळतो. आणि म्हणून आपल्या जीवनाला जर योग्य प्रकारे वळण लावायचं असेल, आपलं जीवन सुरळीत चालावं, आपल्या जीवनामध्ये माणूस म्हणून आपण जन्माला आल्यानंतर काहीतरी चांगलं कर्म घडावं यासाठी आपण जर प्रयत्न करायचे ठरवले तर गुरुचरित्रासारखा कोणताच आपल्याला गुरु सापडणार नाही. तुम्ही एकदा वाचा, दोनदा वाचा, हळूहळू तुम्हाला ते शब्द आपोआपच कळायला लागतील आणि मग तुम्हाला त्या गुरुचरित्र वाचण्याची आवड निर्माण होईलच, पण तुम्ही त्याची संगतच सोडू शकणार नाही. आपण या गुरुचरित्राच्या वाचनामुळे कसे बदलत गेलो हे तुम्हीच ओळखाल. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की असा हा भक्ताला संकटापासून दूर ठेवणारा आणि सदैव भक्ताच्या संरक्षणासाठी तत्पर असणारा सद्गुरू या श्री गुरुचरित्राच्या पठणामुळे आपल्याला लाभतो. आणि म्हणून आपण हा अनुभव घ्यायला काही हरकत नाही. यातून आपल्याला चांगल्या प्रकारचेच फळ प्राप्त होणार आहे आणि यातून आपलं तर नुकसान काहीच होणार नाही. एक वेळ आपल्याला त्याची गोडी लागेल, पण नुकसान मात्र काहीही होणार
नाही. म्हणजे गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नाही, तर सद्गुरूंचे जिवंत असे ते स्वरूप मानले जाते. आणि म्हणून श्रद्धेने आणि भक्तिभावाने त्याचं वाचन करा. बघा, गुरुकृपा नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.